झाली आता. बैल गिलं बांधले. आता घेऊन जातो मी आता मगनले तिथं. मगन, ओ मगन, कुठं आहे रे? आलो बाबा. काय म्हणता? पाणी पाहिजे काय? नाही पाहिजे, इकडे ये पहिले तू. हो आलो. 1 मिनिट थांब जा. मी पाणी पितो. ते लवकर ये इकडे. काम आहे मला तुझ्यासोबत, लवकर ये. हो ना, आलो ना. सांगा काय म्हणता? इकडे जा, इकडे जा, इकडे जा. बोला काय म्हणता बाबा? आपण जाऊ ना त्या जुन्या वाड्यातनी, काढून आणू ना ते धन. चलता काय आता? चला मग. पण लय अंधार नाही झाला का बाबा? काही नाही होत, याच्यापेक्षा अंधारात मी हिंडलो हा. आणि चल मग पटकन चल. हा जग ना कुठं चालला त्याच्या बापाला घेऊन? हे वाड्या भाड्यावर गेले तर नसतील ना? काही सांगता नाही येत. कुठून पुट्टे आहे आणि हे देवलाल तर पुट्टे तर लयच आहे. एखाद्या वेळेस सापडलं ना, सांगू येईल गमत. चालणारे खरं खरं जगन. चाल ना, तो लय खेळत पैतं न आता तुला काय होऊन राहिलं. चालूनच राहिलो बाबा. चला ना. जाऊन पाहा लागेल मला हे कुठं चालले. तर मागं यायच्या दिदीन चुनालो मला. माझ्या नातवाला तर नाही सांगितलं मी झाबरूले. आणि हे चालले मोठे पाहिले. कुठं झालं तुम्ही थांबा, पाहिलंच नाही. माया पडापाशी काय गेली ना, मग दाखवून तुम्हाला गमत. इथंच बसतो रस्त्यात नाही. कुठं जाते सांगतो पाहिजे राहिले. बाबा इथं म्हणत नाही. डॅडी बुडा उभा आहे. तो आम्हाला दुपारी भेटला होता. आम्ही गेलतो ना शाळा सुटल्यावर, तेव्हा भेटला होता तो आम्हाला म्हणे मग जाऊ नका त्या वाड्यावर. गेले माहीत आहे काय? हा लेका कामाले होता तिथं. पाटला लय जुन्या जमान्यातला माणूस आहे. हे सांगता नाही येत. गेले माहीत असेल तर. चल आपण वापस, मग येऊ आपण हा गेल्यावर. असं कर चला. लय नाला काय बोलता माझ्या पाठीत मारली होती मग इथे नाही. अजून दुखून राहिलं ते. काढली असती मी त्याची, पण आपलं काम आहे म्हणून सांग. आपलं काम करून मग टाकू गेले. होय हो देवलाल, हो देवलाल, कुठं चालला? इकडे ना. मला भाऊन घेऊन राहिला का रे? चालला का तिकडे मला भाऊ? नाही हो डॅनी काका, तुम्हाला पण कुठं चाललो? असं आलो होतो आम्ही, जेवण घेऊन केलं. चला चक्कर मारून येऊ म्हणून आलतो इथपर्यंत. मी बापा हे शेकोटी गुडी पेटून बसलेले, मस्त आराम करून राहिले वाटते. आराम करून राहिलो. आराम काय जा करतो? एवढं मोठं माझं सोनं चाललं जाईन. घरी बसलो तो म्हणून तर इथून बसलो. कुठंच जात नाही मी आता रातभर इथून. हो देवलाल, ये ना जरासा, बस ना, सांग ना गोष्टी जराशा. हो दिवसभर वावरात होतो, तर झोप येऊन राहिली मला. झोपा वाढून राहिलं. अंग दुखते ना आता, दिवसभर काम केलं का रे. हो देवलाल, ये ना, बस ना का. चल जगत, बसू जरासं, आता जाऊ. असे मला मारले या बुड्याने पाठीत. अजून दुखून राहिला. थांब तू एका दिवशी भेट रे. मला तुझी काडी घेऊन पैतोच मी. एवढं म्हातारं झालं बुडं, अजून नाही. रात्रभर जागते. मोकळ्यात जाऊन घरी जेवण खाऊन करा झोपून, पण नाही. नाही रातभर. काही मन देऊ झाले का काय आला सांगाड तू? कारण की मी पहिल्यांदाच पाहिलं तुले. मी तर रोजच बसतो इथं. पहिल्यांदाच आला तू आज. काही नाही ना हो नानी काका, आलो मी आज तसंच. इकडे चला मग तिकडे फिरायचं म्हटलं, आज इकडे फिरावं म्हणून आलो इकडे. जाते रे पप्पा, हा इथे बसते का रातभर? चल ना बाबा घरी. झोप येऊन राहिली मला आता. मी काय म्हणतो रे अप्पा, चला येतो. पोराला झोप येऊन राहिली. शाळा आहे त्याची उद्या जा लागेल त्याला, झोपा लागेल ना. हा हो जा ना बापा, तूही जाय. पोराले नाही जाय, तू जाय. मी तू इथं राहतो. मला चुना लावून ले का एवढ्या दिवसापासून, 40 वर्षापासून खजिना जपून हाव. किती टोले घ्यायला लागले मलाच माहीत. तो पाहासाठी मला माहीत पडलं तर काय करावं म्या. कंगाल हाव का आता, एवढ्या याच्याने जपून ठेवलं. म्या म्हटलं काही झालं नातवाला, लग्न निघन झाल्यावर द्यावं नातवाले. विचारायला मायबाप नाही, माझ्याशिवाय आहेच कोण त्याला. माझ्यापाशीच काय होतं ते तर बरं झालं. मला त्या पाटलाच्या वाड्यात नाही सापडला तो घबाड. नाही तर काय, या वयात भीक मागा लागला असतं मला तो घबाड नसं सापडलं तर.
ओ आप्पा, चल ना घरी. काही इथंच बसता का रातभर? तू कायले आला रे झाबरू इकडे? जा ना तू घरी. आपण जा घरी. चल ना तुम्ही घरी. जेवण ना करत काय? इथंच बसता. हा इथंच बसतो मी आज. मी काही घरी येत नाही आज. मला काही झोप नाही होऊन राहिली आज. इथंच बसतो मी आज. काय झालं सांगा ना मला. सांगता? इथं झोपतो म्हणता, काय झालं? जमून नाही राहिलं का तुम्हाला घरी? नाही ना, गमून नाही राहिलं मला घरी. इथंच बसतो मी आज. तू जाय. चिंता नको करू तू माझी. जाय. बरं बा, आता तुम्ही म्हणता तर जातो मी. येऊन पाहिन मग मी अजून एक खेपा. काही येऊ नको. जाय मोकळ्यानं. झोपून राह. उद्या तुला त्या पाटलाच्या वावरात जायला लागतं ट्रॅक्टर घेऊन. जाय झोपून राह तू. बरं चाललो मग मी. पाणी गिनी आहे तुमच्यापाशी? हो सरच आहे. तर मकाची पुडी आहे का? आणून देऊ याच्या सरपंचच्या दुकानातून. येता येतात घेतली होती मी सरपंच दुकानातून. चुन्याची पुडी आणि तमाकाची पुडी. तुला तर माहिती आहे त्याच्याशिवाय जमत नाही आपल्याला. हो ना, मग म्हणूनच समजतो तुम्हाला देऊ का आणून. आहे म्हणता ना तुमच्यापाशी. बरं इथे जातो मग मी. पाहिजे तुम्ही. त्या मायला डायरी पुढं काय करून आला रे बा इथं? सरपंच काय करून आला रे इथं रातचा? काहीतरी झोल आहे बाबा. सरपंच आला. देवलाल येऊन गेला. देवलाल पोट्टो होतो. काहीतरी घोड दिसून राहिला मला आता. ओ डॅनी काका, काय करून राहिले तुम्ही इथं एवढा रातचे बेरातचे? काही नाही, घरात काही गमून नव्हतं राहिलं. आता चला इथं बसू थंडीचं जरासं. बी एवढी गरमी होऊन राहिली ना, थंडी वाजून राहिली म्हणते. हा तर म्हातार पण असते तसं म्हणा. काय करावं त्याला, इलाज नसतो त्या गोष्टीला. हो सरपंच या ना इकडे, बसा ना. गोष्टी सांगा माझ्यासोबत जराशी. तंबाखू खाता काय? नाही, आता जेवण केलं आणि रस्त्याने येत तर तंबाखू खाल्ला म्या. तुम्ही खा, आहे माझ्यापाशी. तुम्हाला पाहिजे देऊ काय? सोन्याची डबी गिबी आहे माझ्यापाशी. नाही नाही, आहे ना माझ्यापाशी. आता तर खाल्ला म्या. डॅडी काका करून काय राहील तुम्ही आज इकडे लय दिवसाचे? तर तुम्ही इकडे भटकतही नाही जात जा. आज कसे काय दिसलं इकडे? आलो इकडे. आम्ही येत जाऊ ना इकडे. कंदील बुढा आम्ही मोठा इकडे येत जाऊ बसाले. तर ते दोघं जण येतील आता. वाट पाहून राहील त्याची मी. काय म्हणते मग अजून पीक पाणी कसं आहे? पीक पाणी काय बा, आता 3 एकर वावर आहे. झाबरू कामाला जाते पाटलाच्या इकडे. त्याच्यावर चालू आहे बा कसं तरी. हो, पाटील देते वाटते ना मग त्याला पगार. 9-10 हजार रुपये पगार देते ना पाटील त्याला. हो ना, मग आता 9-10 हजारात काय होते? मला भेटते जरासं पेन्शन 1000 रुपये 1500 रुपये. तेवढ्यात माया भागते. आणि झाबरू मग घर चालवत होते बाकी त्याच्या पैशातनी. वावराला तर काही सांगावंच लागत नाही. नसल्यासारखंच पीक होते. त्यामुळे बिन हा बसला आहे. दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल मला. दुसऱ्या रस्त्याने जातो मी. चला या रस्त्याने जातो. जरासा फेरा पडेल पण आपलं काम तर होऊन जाईल. चला लवकर. हो बाबा, मला सरपंच दिसून राहिला. मगाशी त्या दत्ताच्या तोंडातून निघालं होतं. पाटलाच्या वाड्यात आला तिकडे. त्या रस्त्यात तर नाही चालला हा. काही सांगता नाही येत. त्या हुशार आहे सरपंच. असा सरपंच असेल या गावाला तो. काही ना काही गोष्टी समजत असेल ना त्याला. आता हो बाबा, कसं करता? थांब ना, आपण ह्याच्या पांगा जाऊ आपण लपून लपून. माय मी ना देवलाल कुठून दिसून आला मागून मागून मला. सांगितलं पुट्ट्याने यायले. चालला येऊन तिथं. हा मग आता येऊ दे मागू यायले आपण. माय बहीण या डॅने पुढ्याच्याने एवढा फेऱ्या पडला. नाही तर 5 मिनिटात जण आलास. चला हो बाबा पटकन. चालला ना तो सरपंच. हा बाबू चाल चाल. मामा, या रस्त्याने तर लयच मोठा वाळा लागला हो आपल्याला. हावले का भाच्या,
इथं जरासा बसू आपण, पाणी गिनी जेवण खावण करून मग निघू आपल्या गावाकडे. चला ना मामा, या वरती बसून या वटावर. चांगलं जे बसता येते, मग इथं खरबळ खरबळ जमिनीपेक्षा गोटे खाटे आहे खाली. हा चल, बस त्या वाट्यावर. आणि खोल डबा गिबा खोल, जेवण करू आपण. घ्या खाऊन पटपट, पहिले असा अंधार झाला, घरी रस्ता दिसून नाही राहिला. हा हा मामा, खातो मी पटापट पटापट. धीरे धीरे गुंड्या पटापट घे खाऊन. झालं मामा, भरलं आमचं पोट. चलता काय, निघता का आता? थांब आता, जेवण केलं ना 5 मिनटं थांब, मग जाऊ आपण. धीर कोणत्या काही पेटवले का? लय अंधार झाला, माझ्यापाशी माचीस आहे, पेटो बस जरासं. जमलं मामा, पेटवलं. हो मस्त झालं, आता उजीड तरी आला, आता पण कीट अंधार आहे देखा तेरा. कुत्रे तर भुकून राहिले मामा ले. चल ना आता, निघू ना आपण. चालणं नाही होत ना रे, जेवण झाल्यावर थांब ना जरासा. डासते मग पोट. उलट्या करसान लेगा रस्त्यानं बसा लागेल बोंबलत, न्याय लागेल दवाखान्यात, शिल्लक साखर चक्रा लावसा. मामा, ते वरती पाहू काय दिसून राहिलं, काहीतरी छत्रासारखं दिसून राहिलं बा. कुठं म्हणून राहिला रे धिरकुंड्या? वरती, तुमच्या वरती पा. राहुले का धिरकुंड्या? काहीतरी दिसून तर राहिलं वरती चंद्रासारखं. काय बरं, काय आहे त्याच्यात? धिरकुंड्या मार बरं गोटा तिथं, नाही एखादी काळी घे, पाय तिथं काय आहे. हो, हे तर सोन्याचे नाण्य घेतले का? धिरकुंड्या बिरकुंड्या आपल्याला सापडले हे. वरती लय आहे वाटले का अजून? एक काम करू आपण, वरचे काढून घेऊ पुरोच्या पुरं, काहीतरी सापडते आपल्याला हांडा फांडा. अजून अजून मारून पाहिजे तिथं, काहीतरी सापडेल आपल्याला अजून. हा रे पोट्टे हो, सापडला का नाही हांडा? आता हा घेऊन जाऊ आपण घरी, उकड्याला लपून ठेवू, आणि नंतर आपण पाहू याचा काय हिशोबानं काय करता येईल म्हणून. चला उचला पाय इथून आता बाटच. माय बिन इथं हे शपोटी कोणा पेटवली इथं? कोणतरी आलतं का काय माहीत बाबा इथं. आणि हे वर छद्र काय दिसून राहिलं रे पाहिले वाढायले एवढं मोठं. काय तुम्ही म्हटलं ना जगण्या, सरपंच हुशार आहे. तुम्ही वाडा म्हटलं ना रे, बरोबर या वाड्यावर आला. हो बाबा, लस हुशार निघाला. फक्त त्या दत्ताच्या तोंडातून फक्त वाळा निघाल तर बरोबर इथं आला तुम्ही. सांगा आता. असाच आहे का मग सरपंच तू? 10 वर्षापासून काहीतरी असेल ना त्याच्या सरपंच आहे म्हणून तू. आता बाबा कसं करता? हा, मग आता आपण बोलूच त्याच्यासोबत. हो सरपंच, काय करून राहिले तुम्ही इथं? अरे का रे देवला, तू कसं काय इथं? तुम्ही सांगा बा कसे आहे इथं. आम्ही तर आलतो असं. काही शिकू नको देवलाल मले. कायले आला मला माहीत आहे तू इथं. मला माहीत आहे ना तुम्ही कायले आले तर. आता काही लपून फायदा आहे काय? काका, आम्ही तुम्हाला ते सकाळी आलतो तुमच्या दुकानात नाही ते पैसे घेऊन. ते पैसे कुठं आहे? आहे ते माझ्यापाशी ठेवलेले. हो अहो सरपंच, तुम्हाला माहीत आहे सोळाचे पैसे म्हणून ते त्याच्यासाठी झाले ना तुम्ही इथं. आलो तो त्याच्यासाठी घडा मी देवलाल. पण आता तुला काय सांगू, इथं एवढं मोठं शत्रू दिसलं बा मी आलं होतं पाहिलं तर. अरे जगण्या, तो इथंच पाहिलं तर काय हे इथूनच. हा बाबा, आम्ही इथं गोटे मारले ते वर देत ते पडले होते खाली सोन्याचे नाणे. अरे देवलाल, आता तर काहीच दिसून नाही राहिलं. मोठं भोगदार पडलं तिथं, काहीच नाही त्याच्या अंदर. अरे सरपंचन देवलाल, काय काय करून राहिले तुम्ही इथं? अरे बाबा, माझ्या घपाड कुठे गेले रे इथं? माझा हांडा होता ना इथं, 40 वर्षापासून लपून ठेवला म्या. कुठं नेला तुम्ही? एवढं मोठं बगदार पडलं, काय केलं रे बा तुम्ही माझ्या पैशाचं? पुण्याचं काय केलं तुम्ही? आम्ही काय केलं हो डॅनी, ते तर आम्ही लंबी गोष्ट आहे, तुम्हाला सांगेन तुम्हाला. ते आम्ही तर तेच पाहण्यात पाले आलो तुम्ही तिथं. आणि तुम्हाला कसं माहिती तिथं हांडा आहे म्हणून? तुम्हाला कोण सांगाल तिथं हांडा आहे म्हणून? काही नाही, आम्ही ते सकाळी गेलतो नाही काय, तुम्ही आम्हाला जाऊ नका म्हटलं तरी आम्ही गेलतो. मग आम्ही इथं आलतो, आम्ही गोटे असे वरते गोटे फेकून मारले, तिथे नाणे पडले खाली. आम्ही घरी गेलो ते घेऊन.
सांगितलं मग ते माझ्या बाबाले असं असं झालं म्हणून. आणि दुकानात गेलतो पहिले आम्ही ते घेऊन सरपंच काकाला माहीत पडलं ते. मग बाबा म्हणे आम्ही चला म्हणे आपण काढून आणू म्हणे, म्हणून आलो बा आम्ही इथं. सत्यानाश केलं रे जगण्याले का तो. कुठं गेला मग आता ते? काय बरं मी 40 वर्षापासून लपून ठेवलं आणि आता तो तुमच्या जण गमावं लागलं मग. काय करावं तूच सांग आता मी. हो तुम्ही टेन्शन नका घेऊ राणी काका, आपण पाहू ते कुठं जाईल हे बाबा. इथं कोणीतरी शेकोटी पेटवेल आहे कुठची तरी, कोणीतरी याचा अर्थ कोणतरी आलं. असं करू सरपंच साहेब, आता हा रस्ता पाहा लागेल आपल्याला. या रस्त्यानं एक समोर एक गाव आहे. आता कोणी इथं आलं म्हटल्यावर त्या गावचा माणूस थांबला असेल इथं. आता त्या गावाला आपल्याला जाऊन पाहा लागेल प्रत्येकाच्या घरी, आणि पाहा लागेल काय काय आहे आणि कोणापाशी काय करून आलं आणि काय नाही. त्याच्याशिवाय काही आपल्याला आता माहीत पडलं नाही. का हो डॅनी अप्पा, डॅनी काका, किती म्हणजे केवढा हँडा होता तो कमीत कमी तरी. अरे बापा लई मोठा होता ना, माठा एवढा होता आणि त्यात माठ भरून त्याच्यात नाणे होते सोन्याचे. 5-6 करोडाचं तर असेल का मग सरपंच, नाही हो सरपंच? 5-6 करोडाचं तर असेलच. अहो आता सोन्याचे भाव लय आहे. 5-6 करोडाचं असेल ना, तर एवढं मोठं नाणे आहे म्हटल्यावर त्याच्यावर सोन्याचे. आता ही गोष्ट आपल्यातच ठेवा, पसरू नका जिकडे तिकडे. एवढ्या धनात मग आपण वाटून घेऊ ते. पायसोरे देवलाल तेव्हा चांगलं पोट्टेले सांगेन इकडे तिकडे पसरल्या बोंबलात. आता त्या ढोर खोपडी का लागेल, प्रत्येकाच्या घरी जावं लागत जाईन आपल्याला. आता इथं जाऊन पाहा लागत जाईन, गावात बसा लागत जाईन आपल्याला. कोण आहे काय कसं लक्ष ठेवावं लागेल गावाच्या लोकांना, कोणाला सापडलं कुणाला नाही ते. आता एवढं मोठं घबाड सापडल्यावर तो तर काही मुका बसणार नाही आहे. हो राज्य सरपंच, जरासं जर हा डॅनिंग उडावं नसतं भेटलं का रस्त्यात, पोचलो असतो ना आम्ही लवकर. डालीमुळे काही झालं, बसला तिथं आणि त्याच्यानं टाईपच झाला आपला आणि विकू घ्यायला लागला फेऱ्यानं. मला काय सांगून राहिलं रे, ते पोट्टाला सांग देवला ते गरज होती का त्या पोट्टाला इकडे यायचं कुठे मारायचे इथं. त्याला ना सोडलं मला, एवढं मोठा गाबाड गेलं माझ्या चुलीत मी. आणि जरा असं घर ठेवा हो आपण ते कुठं जाते. आपलं नशेबा असेल ते भेटेन आपल्याला.